नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे महाशिवरात्रीचा 5वा दिवस आणि आता वाजलेत 3। तर आता मी चाललोय कलेश्वर मंदिराजवळ देवाच्या पूजनासाठी। चला तर मग भेटूया तिथेच। नमस्कार मित्रांनो, आपण तर येऊन पोहोचलोय कलेश्वर मंदिराजवळ। तर पाहूया पुढे जाऊन केवढी मोठी रांग आहे दर्शनासाठी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरापासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर असलेले आणि 32 वाड्यांना स्वतःच्या कवेत घेऊन विसावलेले निसर्गरम्य गाव म्हणजेच नेरूर। देवाच्या दर्शनासाठी रांगेत तर उभा राहिलो, गर्दी तर काहीच नव्हती। पण म्हणता म्हणता देवाच्या दर्शनासाठी ही अर्ध्या तासात झालेली गर्दी पहा। नेरूर मधील श्रीदेव कलेश्वराचे मंदिर हे प्राचीन मंदिरांपैकी एक प्रसिद्ध मंदिर आहे आणि म्हणता म्हणता आम्हाला महाशिवरात्रीनिमित्त शिवपंचायतन रूपी पंचमुखी उत्सव मूर्तीचं दर्शन झालं। श्रींचं दर्शन तर आम्हाला झालं आणि बाहेर येऊन पाहतो तर काय, श्रींच्या दर्शनासाठी ही मोठी रांग। चला, दर्शन घेऊन तर झालेला, आता गप झोपायचा आणि सकाळी उठून मग रात्री जायचं। चला तर मित्रांनो, आपण चाललोय आता महाशिवरात्रीला कलेश्वर मंदिर। माघ महिन्यात शिवरात्री महोत्सव हा 5 दिवस चालणारा या गावचा सर्वात महत्त्वाचा उत्सव। महाशिवरात्रीच्या पहाटे 3:30च्या सुमारास गुरव यांच्या हस्ते पहिली पूजा होते। यानंतर ग्रामोपाध्याय यांची पूजा व नंतर 7 मानकऱ्यांचे 7 मानाचे अभिषेक। पहाटे 5 वाजल्यापासून श्रींच्या दर्शनासाठी भक्तांना मंदिर खुले होते। संपूर्ण दिवसभर लाखो भक्तगण श्रींचे दर्शन घेतात। दुपारी 2च्या सुमारास शिवपंचायतन रूपी पंचमुखी उत्सव मूर्तीची पूजा बांधली जाते। सायंकाळी 4 वाजता कीर्तनाचा सुंदर असा कार्यक्रम होतो।
रात्रो 8 वाजता पुराण वाचन झाल्यानंतर श्री विष्णूंची मूर्ती पालखीमध्ये विराजमान होती। शिवस्य हृदयम विष्णू, विष्णुशी हृदयम शिव। शिव व विष्णू हे भिन्न नाहीत, त्यामुळे विष्णूंची मूर्ती पालखीत बसून मंदिर प्रदक्षिणा करून रात्रो 1च्या सुमारास मंदिरात नेऊन सिंहासनावर आरूढ होते।
चंद्राची होय विरांजने तेजाने त्यात नमनाचे तेजाने त्यात नमनाचे गणनाचे नमनाला रंग भरे मुकुराला गणनाचे नमनाला रंग भरे मुकुराला रंगी 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 गणराज हृदयाच्या तालावर हृदयाच्या तालावर हृदयाच्या तालावर नाचे गणेश नागती पैजणे हृदयाच्या तालावर नाचे गणेश नागती पैजणे उजळली त्रिभुवने प्रकाशली सारी म्हणे उजळली त्रिभुवने प्रकाशली सारी म्हणे छंद गुणे आनंदाचा हृदयाच्या तालावर नाचे गणेश नागती पैजणे नागती पैजणे नागती पैजणे शिवशंभूत लिंग रूपाने भूमीतून प्रगटला शिवशंभूत लिंग रूपाने भूमीतून प्रगटला सदाशिव गणेश्वर झाला सदाशिव गणेश्वर झाला धेनु एकली जाई राना धेनु एकली जाई राना धेनु एकली धेनु एकली जाई राना एका स्थळी ते सोडत आला धेनु एकली जाई राना एका स्थळी ते सोडत पाला त्या धेनूच्या दिव्य दुधाने त्या धेनूच्या दिव्य दुधाने चमत्कार केला सदाशिव गणेश्वर झाला सदाशिव गणेश्वर झाला स्वय प्रगटला तो त्रिपुरारी स्वय प्रगटला तो त्रिपुरारी स्वय प्रगटला प्रगटला स्वय प्रगटला तो त्रिपुरारी पावन झाली मी दूर नगरी पावन झाली मी
झाला परमेश्वर झाला त्यानंतर दशावतार नाट्यप्रयोग सुरू होतो. गणपती दर्शन झाल्यानंतर महाराजांची स्वारी रथ प्रदक्षिणेसाठी रथाकडे प्रस्थानित होते. ग्रामोपाध्याय पूजा सांगतात, देसाई पूजा करतात.
दर्शन ज्ञानी बाबा